श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज बुधवार 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आलेली आहे. संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्री ही मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते. लाखो भाविक शिवमंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक, रुद्राभिषेक असे विशेष पूजन करतात. शिवशंकरांचे नामस्मरण तसेच त्यांच्या नामजप, त्यानंतर त्यांचा जो काही जप असतो तो केला जातो. चतुर्दशी 2 भागामध्ये विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणानुसार माघ कृष्ण चतुर्दशीला भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची प्रमुख 3 अंगे आहेत. पूजा करताना शिवशंकरांना अतिशय प्रिय असे बेलपत्र वाहिले जाते. रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन पुण्यलोकाची प्राप्ती मिळते, मोक्ष प्राप्ती होते अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल तर घरच्या घरी यथासांग तुम्ही पूजा करायची आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने आपापले कुळधर्म, कुळाचार पाळायचे आहेत. तसेच महादेवांच्या पूजेसहितच घरामध्ये काही विशेष असे उपाय व सेवा देखील करायच्या आहेत. बघा, महादेव जे आहेत ते अतिशय रुद्र आणि उग्र आहेत, तरी मुनिजन सुखकारी आहेत, ते भोळे आहेत, आशुतोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणार आहेत, भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत अशी त्यांच्यावरती प्रत्येक भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवशी केलेल्या सेवांचं किंवा उपायांचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी जो तुम्हाला सांगणार आहे तो आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. तर या उपायामध्ये संध्याकाळी घरातून बाहेर तुम्हाला ही एक वस्तू फेकायची आहे. घराबाहेर ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतील आणि घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, आपल्याला आपल्या घरातून जी वस्तू बाहेर फेकायची आहे ती कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजचा जो उपाय आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर पहा, असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे ते 1000 पटीने जागृत असते. म्हणूनच आपल्याला या शिवतत्वांचा आपल्यामध्ये सामावून घ्यायचा असेल, या शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यायचा असेल, आपल्या घरातील असलेले वास्तुदोष, आपल्याला असलेले पितृदोष जर घालवायचे असतील आणि महादेवांची कृपा प्राप्त करायची असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे, दिवे लागणीच्या आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. कारण बघा, दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही. घराची स्वच्छता झाल्यानंतर सर्वप्रथम आपण देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा. प्रदोष काळात म्हणजेच प्रहर समयीमध्ये तुम्ही महादेवांची पूजा करणार असाल तेव्हा ही पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय कुठे करायचा, तुम्ही देवघरासमोरही बसून हा उपाय करू शकता आणि तुमच्या देवघरासमोर जर एवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील हा उपाय करू शकता. आता या उपायासाठी आपल्याला 14 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. बघा, आता चिमूटभर म्हणजे किती, तर आपला अंगठा आणि त्याच्या बाजूला जे बोट आहे त्याच्यामध्ये बसणार एवढे काळे तीळ घ्यायचे. म्हणजे आपण चिमूटभर मीठ कसं घेतो त्याचप्रमाणे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे. आता त्यानंतर हे 14 चिमूट काळे तीळ जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे. बघा, हे जे 14 चिमूट तीळ आहेत ते घरातील प्रत्येक सदस्यांवरून आपल्याला उतरून घ्यायचे आहेत.
उतरून घेत असताना प्रत्येक व्यक्तीला आसनावरशी बसवायचं आहे आणि त्यांचं दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 7 वेळा हे 14ची मूठ तीळ त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचे. उतरवून घेताना ते गोलाकार प्रकारामध्ये म्हणजे जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे ते उतरायचे आहेत. तीळ उतरवून घेत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता. हे 7 वेळा तीळ उतरवून घेतल्यानंतर एक वाटी तुम्हाला घराबाहेर ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये हे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर बाथरूममध्ये जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर तुमच्या घरातील जी दुसरी व्यक्ती असेल तिला आसनावरती बसवायचं आणि या दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला दुसरे 14ची मूठ काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते 7 वेळा घोळ्याच्या काट्याप्रमाणे गोलाकार उतरवून घ्यायचे आहे. एकच तीळ तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून टाकायचे नाहीत. प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला नवीन तीळ घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांच्या अंगावरून हे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. तुम्ही स्वतःवरून देखील हे तीळ उतरवून घेऊ शकता. घराबाहेर असलेल्या वाटीमध्ये हे तीळ नेऊन टाकायचे आहे. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा उतारा आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये 14ची मूठ काळे तीळ घ्यायचे आहेत. ते उजव्या हातामध्ये पकडायचे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून ते 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. काळ्या तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काळे तीळ जे आहेत ते पितृदोष नष्ट करण्यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष, आपल्याला असलेले पितृदोष, वास्तुदोष तसेच नजर दोष, आपल्या मागची सर्व इडापिडा, आपल्या घरातील असलेले त्रास, दुःख, संकट दूर होतात आणि महादेवांची विशेष कृपा आपल्यावरती राहते. हे तीळ घेऊन आपल्याला थेट घराबाहेर जायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी हे काळे तीळ आपल्याला टाकून द्यायचे आहेत. परत मागे वळून बघायचं नाही. घरामध्ये यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग तुम्हाला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आज आलेल्या महाशिवरात्रीला तुम्हाला आवर्जून करायचा आहे. चला तर मग याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.